पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं 93 रुपये झाले. कुणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता 410 रुपये आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई घ्या. कमळाबाई सांगतो राव, घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये ब्रासली मिळायची, आता झाली 6,000 रुपये. घ्या कमळाबाई. त्याच्यामध्ये दुचाकी 50,000ला मिळायची, आता झाली 90,000ला. कसं काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350, महिला इथे एवढ्या बसल्यात, 350 सिलेंडर 1,050 झाला की नाही? तिप्पट वाढला. कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय का? मेरा वचन है भारत मां को, मेरा वचन है भारत मां को, तेरा शीश झुकने नहीं दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा. माननीय अजितदादा पवार यांचा हा व्हिडिओ कधी जुना होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये त्यांनी UPA सरकारच्या काळातील स्वस्ताई आणि NDA सरकारच्या काळातील महागाई याचे वर्णन केले आहे. मला असे वाटते की गेल्या 11 वर्षांच्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असते आणि केंद्रामध्ये जर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असते तर अशा प्रकारची महागाई कधीही भडकली नसती. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान. या बसा बोकांडी आमच्या.